नमस्कार, सुप्रियाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। आज मी तुम्हाला दाखवणार आहे मुळ्याची कच्ची कोशिंबीर। ही अतिशय हेल्दी पण आहे, टेस्टी पण आहे। तुम्ही करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल। सगळ्यात आधी आपल्याला ही पानं थोडासाच देठ घ्यायचा आहे, याचा पूर्ण देठ घ्यायचा नाहीये, हा एवढा टाकून द्यायचा आहे। ही अशी पानं निवडून घेऊया। हे मी खालचा जो मुळा आहे तो बाजूला केलाय, तो सुद्धा आपल्याला घ्यायचा आहे। यामध्ये हे आधी स्वच्छ धुवून घ्यायचं आणि मग बारीक चिरून घ्यायचे। हे आधी सगळे असे थोडे थोडे देठ काढून टाकायचेत आपल्याला। हे बघा, आपण व्यवस्थित निवडून घेतलेली आहे भाजी। ही आता स्वच्छ धुवायची आहे आणि बारीक चिरून घ्यायची आहे। आणि हा जो मुळा आहे खालचा तो किसून घ्यायचा आहे। ह्याचे अगदी बारीक फाईन चॉप केलं तरी चालेल, पण मी नेहमी किसूनच घेते। तर आपण हा किसून घ्यायचा आहे। हे बघा, आपण सगळी तयारी करून घेतलेली आहे। मुळ्याची पानं बारीक चिरून घ्यायची आहेत। हा मुळा जो खालचा मुळा असतो तो किसून घेतलाय मी। हा सुद्धा तुम्ही बारीक चॉप करून घेतला तरी चालेल। कांदे 2 मीडियम साईजचे घेतलेत, याला कांदा थोडा जास्त लागतो। ही कोथिंबीर आहे थोडीशी। ही एक मिरची चिरून घेतलेली आहे। मिरची किती तिखट आहे त्या प्रमाणात घ्यायची आहे। आणि हे लिंबू घेतले। आता सर्वात आधी आपण हे सगळं मिक्स करून घ्यायचे। कांदा घालूया। मिरची घालायची। आता यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालायचे। हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। ही कोशिंबीर अतिशय छान लागते आणि शक्यतो नॉनव्हेज बरोबर अतिशय सुंदर लागते। तुम्ही नक्की करून बघा। मासे, चिकन, मटण कशाही बरोबर खूपच सुंदर लागते। हे बघा, आता सगळं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। यामध्ये आता हे थोडंसं किसलेलं ओलं खोबरं घालते मी। याने काय होतं, मुळ्याला जी उग्र चव असते ती थोडी कमी होते, म्हणजे खोबऱ्याचा गोडवा येतो त्याला थोडासा, किंचित। हे ऑप्शनल आहे, तुम्हाला नको आवडत नसेल तर नाही घातलं तरी चालेल। आता हे बघा, हे सगळं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। आता याच्यासाठी आपण एक ड्रेसिंग तयार करून घेणार आहोत। हे बाजूला ठेवूया। इथे एका वाटीमध्ये मी 2 चमचे तेल घेणार आहे। त्यासाठी आपण कच्चं तेल घ्यायचंय। तुम्ही कुठलंही रोजच्या वापरातलं तेल घेऊ शकता। मी इथे ऑलिव्ह ऑइल घेते। ऑलिव्ह ऑइलनी याला एक वेगळी चव येते छान। 2 चमचे घेऊया। त्यात या अर्ध्या लिंबाचा रस घालायचा आहे आणि अर्धा चमचा काळी मिरी पावडर घालायची। आता हे सगळं व्यवस्थित एकजीव होईपर्यंत असं ढवळून चांगलं मिक्स करायचं। असं तुमच्याकडे ऑलिव्ह ऑइल असलं तर प्रश्नच नाही, आणि नसेल तरी आपण जे रोज जे तेल जेवणात वापरतो त्यात केलं तरी चालेल। हे बघा, आता हे व्यवस्थित सगळं मिक्स झालेलं आहे। आपलं ड्रेसिंग तयार आहे। हे यामध्ये घालूया। आता हे मिक्स करायचं आणि आपली मुळ्याची कोशिंबीर तयार आहे सर्विंगसाठी। ही थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवली तरी चालेल। जर जेवायला थोडा उशीर असला, ही फ्रेश करायची आहे, मात्र करून ठेवायची नाही, नाहीतर त्याला खूप पाणी सुटतं। ही जेवण्याच्या आधी एक 10 मिनिटं करून ठेवायची। बघा, आपली मुळ्याची कोशिंबीर तयार आहे। मुळ्याची कोशिंबीर तुम्हाला आवडली तर हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।